नमस्कार, मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी। स्पीड न्यूजमध्ये आज गणरायाचे आगमन सगळीकडे होते। संपूर्ण राज्यभरात हा उत्सव असणार आहे चैतन्याचा आणि राज्यासह देशभरातच गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। दरवर्षी गणेश चतुर्थीला गणेश भक्तांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो, सगळीकडे जल्लोष सुरू असतो। पण यंदा मात्र कोरोनाचं संकट आहे आणि त्यामुळे यंदाचे हे जागतिक विघ्न दूर करण्यासाठी आपण सगळेच जण विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करूयात। मुंबईत गणेशोत्सवाचा खरा जल्लोष असतो तो लालबाग, परळ आणि गिरगावमध्ये। पण यंदा लालबागच्या राजाची उत्सव मूर्तीची स्थापना करण्यात आलेली नाही। यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं आरोग्योत्सव साजरा करून मानव सेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणत उत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय। लालबागचा राजा मंडळ यंदा आरोग्योत्सव साजरा करत आहे। आज लालबागचा राजा मंडळानं महारक्तदान शिबिराला सुरुवात केली आहे। सगळ्यात आधी मंडळाच्या अध्यक्षांनी रक्तदान करत या महारक्तदान शिबिराला सुरुवात केली आहे। 3 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आरोग्योत्सवात आतापर्यंत 125 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करून आपलं कर्तव्य बजावलंय। येत्या गणेशोत्सव काळात विक्रमी प्लाझ्मा दान आणि रक्तदान करण्याचा प्रयत्न लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ करणार आहे। कोरोनाचं संकट असलं तरीही गणेश भक्तांमधला उत्साह जराही कमी झालेला पाहायला मिळत नाहीये। दादर फुल मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याची पाहायला मिळत आहे। यामुळे काही काळ तिथे वाहतूक कोंडी देखील झाली होती। तर दादरचं मीनाताई फुल मार्केट ग्राहकांनी अगदी पहाटेपासूनच गजबजाचं पाहायला मिळालं। तब्बल 6 महिन्यांनंतर या मार्केट आवारामध्ये फुलं आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती। तर मुंबईत सिद्धिविनायक मंदिर न्यास यंदा सुरक्षित गणेशोत्सव साजरा करणार आहे। मंदिरातील पारंपरिक उत्सव मर्यादित भक्तांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे साजरा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। पहाटे 5 वाजता सिद्धिविनायक मंदिरात गणेश मूर्तीची काकड आरती करण्यात आली, तर सकाळी 8:30च्या सुमाराला सिद्धिविनायक मंदिरातील उत्सव मूर्तीची विधिवत पूजा करण्यात येणार आहे। कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे यंदा सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार नाही। मात्र सर्व भाविकांसाठी ऑनलाईन गणेश दर्शनाची व्यवस्था मंदिर न्यासाकडून करण्यात आली आहे। अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या रांजणगावचा महागणपती ओळखला जातो। पुणे नगर महामार्गावर रांजणगावच्या या महागणपतीचं मंदिर आहे आणि दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळामध्ये सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे। यंदा कोरोनाच्या संकटामुळे महागणपतीची मुखद्वार दर्शन यात्रा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे भाविक नाराज आहेत। आपण आता बघितलं पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं हे अत्यंत देखणं असं रूप आहे। आरती आम्ही तुम्हाला दाखवली। यानंतर जाणार आपण कोकणामध्ये, कारण कोकणात गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे अर्थातच आणि कोरोनाच्या संकटातही उत्साही वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते। आपल्याला माहिती आहे कोकणातला हा सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि त्यामुळे कितीही संकट आली तरी लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येण्यासाठी आता सगळ्यांचीच गडबड सुरू झाली आहे।
परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचं प्रतीक असलेला गणेशोत्सव यंदा कोरोनाच्या छायेत साजरा करावा लागतो। यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, घरीच राहा। गणेशाचं आगमन होताना 2 व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी जाऊ नये आणि विसर्जन घरीच करा। हे सगळं करून आपणच विघ्नहर्ता बना आणि या कोरोनाचं संकट या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दूर करा, असं आवाहन नागपूरचे महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले। गणेशोत्सवासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय। महापालिकेच्या कल्याण विभागात 31 विसर्जन स्थळ तर डोंबिवली विभागात 22 विसर्जन स्थळ आहेत। यामध्ये कृत्रिम तलावांचा समावेश आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची महापालिका व्यवस्था करणार आहे। कल्याण डोंबिवलीसह 27 गावांमध्ये अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य, त्यामुळे यावर्षी बाप्पाचं आगमन खड्ड्यातूनच होतंय। मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे। मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। गणपतीचं आगमन होत असल्यानं अनेक जण मुंबईहून पुण्याला जाताना दिसतात आणि त्यामुळे वाहनांची ही गर्दी पाहायला मिळते। सध्याच्या काळात निर्माण झालेली समस्या घेता जीवन गाणी यांनी एक खास व्हिडिओ तयार केला। या व्हिडिओच्या माध्यमातून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि उत्तर पूजा कशी करावी याची माहिती देण्यात आली आहे। पुण्यातल्या मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळाला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। मंडळाने यंदाचा गणपती मंडप मोठा केल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे। यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाला 20 बाय 20 फुटांची परवानगी देण्यात आली होती, पण मंडळाने 40 बाय 20 फुटांचा हा गणपतीचा मंडप साकारला, त्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे। अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या शवविच्छेदन अहवालाचा तपास करण्यासाठी सीबीआयने एम्सच्या डॉक्टरांचं पथक तयार केलं आहे। या पथकात एम्सच्या 4 डॉक्टरांचा समावेश आहे। डॉक्टरांच्या या पथकाचे नेतृत्व डॉक्टर सुधीर गुप्ता करणार आहेत। डॉक्टरांची ही टीम सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी केल्यानंतर त्याबद्दल आपलं मत देईल आणि हे मत तपासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। सीबीआयने डॉक्टरांच्या या पथकाला सुशांत सिंहचा शवविच्छेदन अहवाल पाठवलाय। या अहवालासह केमिकल रिपोर्ट सुद्धा पाठवण्यात आलाय। या शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टरांचं पथक मुंबईला जाणार आहे। सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आता सीबीआयची टीम मुंबईत आल्यानंतर चौकशी वेगाने सुरू झाली आहे। पोलीस आणि सीबीआय यांच्यात एक बैठक सुद्धा झाली। ही बैठक तब्बल 11 तास सुरू होती। सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सीबीआयची टीम मुंबईत आल्यानंतर जी बैठक झाली त्या दोघांमध्ये ती 11 तासांनी बैठक संपली। दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाचा तपासही आता सीबीआय करणार आहे। यासाठी सीबीआयची एक वेगळी टीम तयार करण्यात आली आहे। ही टीम लवकरच दिशा सालियान प्रकरणातील पंचनामे, नोंदी, जबाब आणि तपास अहवाल ताब्यात घेणार आहे। सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर सीबीआय आता दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाचा तपास करणार आहे आणि या सगळ्या आत्महत्या प्रकरणातील संबंधित मुंबई पोलीस अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे। 1 आठवड्याच्या आत उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे केंद्र विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार बदलण्याची मुभा देण्यात यावी या मागणीसह दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे। लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर बांधकामांना परवानगी देण्यात आली, पण 2.5 महिने होत आले तरी मुंबई महानगर प्रदेशातल्या फक्त 40% बांधकामं रडत खडत सुरू झालेत। मजुरांची कमतरता आणि आर्थिक संकटामुळे प्रत्यक्षात काम सुरू व्हायला आणखी काही कालावधी लागणार असल्याचं या क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितलंय। लोकल प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ई पास देण्यास विविध तांत्रिक अडचणींमुळे विलंब होतोय। अद्याप तब्बल 1,30,000 कर्मचाऱ्यांना हा पास मिळालेला नाहीये। मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल प्रवास करण्यासाठी 2,93,804 कर्मचाऱ्यांची नोंद केली आहे, मात्र आतापर्यंत 1,51,337 जणांनाच ई पास देण्यात आले। वाढीव वीज बिलामध्ये ग्राहकांना सूट मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहे, कारण ऊर्जा विभागानं राज्य सरकारला वीज बिलामध्ये सूट देण्याबाबत एक प्रस्ताव पाठवलाय। 10 ते 30% सूट देण्याबाबत हा प्रस्तावात लिहिण्यात आलाय, मात्र याला मान्यता देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 1,074 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। नवी मुंबईला गेल्या 4 दिवसांपासून पावसाने चांगलं झोडपून काढले, तसंच ढगाळ वातावरण आणि दमट हवामान आहे। मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे
जे 10 लहान प्रकल्प आहेत ते पूर्णपणे ओसंडून भरून वाहत आहेत। महाकाळी, रिधोरा, पंचधारा, मदन उन्नई या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे। सध्या वडगाव प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदी नाले सुद्धा ओसंडून वाहू लागले। पुण्यातला भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून 16,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे मुठा नदीची पाणी पातळी वाढली आहे। नदीपात्रात पार्किंगसाठी उभ्या असलेल्या गाड्या चक्क पाण्याखाली गेल्या आहेत। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुणे दौऱ्यावर होते आणि त्यांनी पुण्यात सध्या कोरोनाबाधितांची वाढ मोठ्या प्रमाणात होताना दिसते, पण ती लवकरच खाली येईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे। पुण्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 4,000 ऑक्सिजन अतिरिक्त बेड्स वाढवत असल्याचं यावेळी टोपेंनी सांगितलं आणि सोबतच व्हेंटिलेटरही वाढवत असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान हॉस्पिटलमध्ये रुग्णांची बिलं तपासली जावीत यासाठी आम्ही ऑडिटर नेमलेत असंही ते म्हणाले। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण आम्ही पुन्हा हे आवाहन करतोय की हा चैतन्याचा उत्सव आहे तो तुम्ही घरी राहून सुरक्षितपणे साजरा करा आणि या विघ्नहर्त्याला हे संकट दूर करण्यासाठी साकडं घाला। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।